लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे। आताची नवीन बातमी आलेली आहे की लाडक्या बहिणींना या फॉर्म भरल्याशिवाय त्यांना पैसे मिळणार नाही। तर नवीन फॉर्म भरल्याशिवाय सर्व लाडक्या बहिणींना आता पैसे मिळणार नाही। तो कोणता फॉर्म आहे आपण याविषयी संपूर्ण माहिती येथे जाणून घेऊया। पुन्हा नवीन फॉर्म भरावा लागेल आहे। योजनेत नवीन 3 बदल करण्यात येणार आहे। यादीतून कोणत्या महिला वगळण्यात येणार आहे यामध्ये या संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। या योजनेत नवीन बदल कोणते होणार आहे याविषयी संपूर्ण जाणून घेण्यासाठी व्हिडिओ संपूर्ण बघा, तरच ती माहिती संपूर्ण कळेल। आणि व्हिडिओला जर कोणी लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लवकरात लवकर चॅनलला लाईक आणि ही चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। तर आपण पुढे पाहू शकता लाडकी बहीण योजनेच्या मध्ये काय बदल झालेला आहे। पुन्हा नवीन फॉर्म भरायचा आहे। या योजनेत आता पुन्हा नवीन फॉर्म भरावा लागेल। योजनेमध्ये पुन्हा 3 बदल होणार आहे। तर यादीतून एवढ्या महिलांचे नाव काढण्यात येणार आहे। तर त्यामध्ये कोणकोणत्या महिला आहे याविषयी संपूर्ण आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर व्हिडिओमध्ये आपण पाहूया। तर पुढे आपण याची माहिती पाहूया आणि कोणत्या महिलांची नावे कट होणार आहे याची संपूर्ण माहिती आपण बघणार आहोत। तर व्हिडिओला सुरुवात करूया। तर बघू शकता दुबारा लाभ टाळण्याचा प्रयत्न, नव्याने नोंदणी होणार का? तर यामध्ये लाभार्थ्यांचा आयकर भरणे, घरात 4 चाकी वाहन असणारे वगळले जाणार आहे। शक्यतोवर 4 चाकी असणारे वगळले जाणार आहे। कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न जे 2.5 लाखाच्या आत असेल अशाच महिलांना फक्त यामध्ये हे पैसे मिळणार आहे, जेणेकरून त्यांचे उत्पन्न हे वार्षिक उत्पन्न 2.5 लाखापेक्षा कमी असणे आवश्यक आहे। आतापर्यंत मिळालेला लाभ याचाही छाननी होण्याची शक्यता आहे, हे प्रशासनानं हे व्यक्त केलेले आहे। ज्यांचे उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्त आहे अशा व्यक्तींना लाभ मिळणार नाही आणि ज्यांचे उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्त असेल अशा व्यक्तींना लाभ मिळणार नाही आणि ज्यांचे उत्पन्न 2.5 लाखापेक्षा कमी असेल अशाच व्यक्तींना आता 1500 रुपये मिळणार आहे असे प्रशासनाने व्यक्त केलेले आहे। तसेच या लाभार्थ्यामध्ये आयकर भरणारे हे सुद्धा वगळण्यात येणार आहे आणि 4 चाकी वाहन हे सुद्धा यामध्ये वगळण्यात येणार आहे। तसेच दुसरा नियम, संजय गांधी निराधार किंवा अन्य शासकीय योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांच्या लाडकी बहीण योजनेचा दुबारा लाभ मिळणार नाही याची दक्षता घेतली जाणार आहे। म्हणजेच की ज्या व्यक्तींना आता संजीव गांधी किंवा निराधार यांचे लाभ मिळत आहे अशा सुद्धा व्यक्तींना याचा लाभ मिळणार नाही। आणि तिसरा नियम म्हणजे लाडकी बहीण योजनेच्या काही लाभार्थ्यांना अद्यापही प्रतीक्षेत आहेत, त्यामुळे राज्यात सरकारकडून आता नवीन 2100 रुपयांचा हप्ता दिला जाणार आहे। त्यामुळे प्रलंबित लाभार्थ्यांचा वेळोवेळी प्रशासन विचार करणार आहे असा प्रश्न प्रतीक्षेत असणाऱ्या लाभार्थ्यांना उपस्थित झालेला आहे। म्हणजेच की अद्यापही ज्या महिलांना आणखी हप्ता मिळाला नाही यांना सुद्धा लाभ मिळणार आहे। तसेच त्यामुळे प्रलंबित लाभार्थ्यांचे शासनावेळी प्रशासन विचार करणार का असा प्रश्न प्रतीक्षेत असणाऱ्या महिलांपुढे निर्माण झालेला आहे। या अटीमुळे महिलांमध्ये खूप चर्चा सुरू झालेली आहे की आपल्याला या योजनेचे पैसे मिळणार की नाही। तर पुढे पाहू शकता की आपण या योजनेमध्ये काय काय निकष लागलेले आहे हे आपण पुढे या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर यामध्ये काही अटी सुरू झालेले आहे। लाभार्थ्यांच्या महिलाचे पती आयकर भरतो का? कुटुंबाचे 4 चाकी वाहन आहे का? आणि कुटुंबाच्या 2 पेक्षा अधिक महिलांचे अर्ज केले आहे का? विधवा, परित्यक्ता, निराधार व अन्य योजनेचा लाभार्थी लाभ घेतो का? असे निकष तपासून लाडक्या बहिणींची यादी तयार करण्यात येणार आहे। नंतरच सर्व लाडक्या बहीण योजनेचा त्यांना लाभ देण्यात येणार आहे। यामध्ये कोणकोणत्या महिलाला लाभ होत आहे, तुम्हाला जर लाभ होत आहे तर तुम्ही आम्हाला कमेंटद्वारे जरूर कळवा आणि कोणत्या महिला या योजनेचा लाभ होत नाही त्यासुद्धा आम्हाला कमेंटद्वारे जरूर कळवा। आणि जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।